दीप अमावस्या. दीप अमावस्याला आपण दिव्यांची पूजा कशी करायची असते आपल्या घरामध्ये, ते मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपण प्रथम आपल्या घरातील नित्य जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. नित्यपूजा करून त्याच्या शेजारीच आपण एक पाट मांडायचा. त्या पाटावर वस्त्र तुम्ही टाका, किंवा आमच्याकडे असा चांदीचा टाईप पाट आहे, त्यामुळे त्याच्यावर वस्त्र अंतरलेलं नाही. आणि त्या पाटावर मी सगळे जे दिवे आहेत ते दिवे अगदी लख्ख स्वच्छ करून घेतलेले आहेत. रात्रीच म्हणजे त्याला स्वच्छ करून घेतले आहे. सगळे दिवे आपण मांडायचे आहेत. त्याच्या पुढं फुलांची मी रांगोळी काढलेली आहे, फुलांची डिझाईन केलेली आहे. आणि मग आपण त्याचं पूजन सुरू करायचं आहे. तर प्रथम आपण दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. हळदी कुंकू वाहिल्यानंतर मग आपण दिव्याला एक, आमच्याकडं सगळ्या दिव्याला मिळून एक दोरा बांधण्याची पद्धत आहे. तो एकत्रित सगळे दिवे व्हावेत म्हणून ते दोरा बांधण्याची आमच्याकडं पद्धत आहे पूर्वीपासून. त्या पद्धतीने आम्ही ते दिवे एकत्र करून सगळे ठेवतो. आणि त्याला हळदी कुंकू वाहिल्यानंतर मग त्यांना आपण आपल्याकडं घरातली असलेली फुले किंवा विकत आणलेली फुले आपण व्हायचे आहेत. फुले वाहिल्यानंतर मग आपण त्यांना सगळे फुले वाहून घ्या. फुले वाहिल्यानंतर मग आपण त्यांना एक गेदवस्त्र, जे कापसाचं गेदवस्त्र असतं ते अखंड गेदवस्त्र मोठं करायचं आहे आणि ते दिव्यांना घालायचं आहे. काही लोक काय करतात, ते डेकोरेशनसाठी म्हणून साईडला टाकतात. तर तसं नाही, ते दिव्यांना व्हायचं आहे. आणि ते दिव्यांना वाहून गेदवस्त्र त्याला एका कापसाच्या पद्धतीने बनवायचं असतं. एका याला हळद, एका याला कुंकू, असं करत करत ते गेदवस्त्र बनवायचं असतं. किंवा बाहेर इथं विकतसुद्धा मिळतं. तर त्या पद्धतीनं आपण ते गेदवस्त्र करायचं. त्यानंतर त्याला हराळी आणि आगाडा आपण ह्या सगळ्या जे दीप आहेत त्यांना व्हायचे असतात. त्याचबरोबर आपण जीवितीचंसुद्धा आजपासून पूजन करायचं असतं. तर अशा प्रकारे आपण हराळी आणि आगाडा व्हायचा आहे. त्यानंतर लाह्या, ज्या ज्वारीच्या लाह्या असतात त्या लाह्या आपण व्हायच्या आहेत. सगळ्या लाह्या आणि फुटाणे हे आपण व्हायचे असतात. लाह्या फुटाणे व्हा. आणि त्याच्यानंतर मग असे आपण कणकेचे 5 दिवे करायचे आणि ते 5 दिवे प्रज्वलित करून त्यानं आपण ह्या सगळ्या दिव्यांची पूजा करायची असते. ही आमच्याकडं पद्धत आहे. आम्ही दिवे सकाळी लावत नाही. दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे आपण पूजन करत असतो. त्या दिव्यांना विश्रांती मिळावी. आपण वर्षभर हे दिवे आपल्याला प्रकाश देत असतात, त्यामुळं त्यांना विश्रांती मिळावी. त्यांना आपण स्वच्छ करून त्यांचं पूजन करायचं आहे आणि कणकेच्या दिव्यानं त्या दिव्यांना ओवाळायचं आहे. ही आमच्याकडं पद्धत आहे. तर संध्याकाळी मग आपण ते दिवे सगळे प्रज्वलित करायचे आणि कणकेच्या दिव्यांनी मग आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं आहे. तर अशा प्रकारची पूजा करण्याची पद्धत आमच्याकडं आहे. त्याचबरोबर जे जीवितेचं आपण चित्र आणलेलं असतं ते सुद्धा आज अमावस्येला लावायचं आणि त्याला आपण हराळीचा हार घालायचा आहे. अशा प्रकारे आपण हे पूजन करण्याची पद्धत ही दीप अमावस्येला आहे. तर अशा प्रकारे आपण ही दीप अमावस्येचं पूजन करायचं आहे. त्यानंतर दीप म्हणजे धूप आपण लावायचे आहेत. धूप लावा, कापूर लावायचा आहे, उदबत्ती लावायचे. फक्त दिवे जे आहेत ते आपण धातूचे दिवे न लावता कणकेचे दिवे लावायचे आहेत. कणकेचे दिवे कसे तयार करायचे याचे माझे व्हिडिओ आहेत, ते अवश्य पहा. आणि मग आपण आरती करून घ्यायचे. आरती करताना आपण प्रथम गणपती बाप्पांची आरती करायची, नंतर शिवशंकरांची आरती करायची आणि नंतर मग आपण दुर्गा मातेची आरती करायची. आणि दुर्गा मातेची आरती झाल्यानंतर मग घालीन लोटांगण मंत्रपुष्प म्हणून मग आपण ही आरतीची सांगता करायची आणि मग फुटाणे आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि अशा प्रकारे ही पूजन आपण करायचं आहे. तर हे असे पूजन करायचं, हे दीप अमावस्येला करायचं. हा मी जीवितेचा चित्र वर लावलेला आहे, त्याचीसुद्धा आपण पूजा करून घ्यायची.
त्याला आपण हार घालायचा दुर्वांचा आणि अशा प्रकारे हे पूजन करून मग आपण ह्या संध्याकाळी मग आपण हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि कणकेच्या दिव्याने आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं आहे आणि त्यांचं औक्षण करायचं आहे. मग आपण दिव्याची कहाणी वाचायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या घरातील जे अंधकार आहे त्या अंधकाराला घालवून जे निगेटिव्ह एनर्जी घालवून आपण पॉझिटिव्ह एनर्जी ह्या दिव्याच्या मार्फत आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायची आहे. अशा प्रकारचे हे दीपामावस्येचं महत्त्व आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.